नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर आपण रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर आणि प्रमाण या चॅप्टरमध्ये जो सब टॉपिक येतो मिक्सचर अँड एलिगेशनचा, तर त्याला लास्ट व्हिडिओमध्ये सुरुवात केलेली होती। काल आपण पार्ट 1 बघितलेला आहे आणि आज त्याचा पार्ट 2 आपल्याला बघायचा आहे। संपूर्ण बेसिक कॉन्सेप्ट त्याच्या संदर्भात जे आहेत ते बघायचे तर सांगितले होते, कारण पोलीस भरती ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेचे PYQ बघत असताना बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लिक्विडवरचे जे क्वेश्चन होते किंवा मिश्रणावरचे जे क्वेश्चन होते, संमिश्र असतील, धातू असतील किंवा पाणी आणि दूध असेल, पाणी आणि अल्कोहोल असेल, या क्वेश्चनमध्ये थोडंसं त्या ठिकाणी त्यांना अडचण होत होती क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी। तर आपण हे त्यावेळेस मी तुम्हाला परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण मिक्सचर आणि एलिगेशन, ज्यालाच आपण या ठिकाणी मिश्रण आणि एकत्रीकरण किंवा त्याला संरेखन असं सुद्धा म्हणतात। एकत्रीकरण हा कुठला टॉपिक नाहीये, ती एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठीची। तर ज्या मिश्रण कंप्लीट झाल्या आपण एकत्रीकरण जे आहे एलिगेशनच्या टॉपिकला सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। मे बी आणखीन 2 पार्ट होतील आणि त्याच्यामध्ये कंप्लीट मिक्सचर अँड एलिगेशन हा टॉपिक आहे ना शिकून पूर्ण होईल। तर हे मिक्सचर आणि एलिगेशनच्या बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात, मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात आपण अध्ययन करतोय। तर मी जसं की थंबनेलवरती या ठिकाणी लिहिलेलं आहे, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे उपयुक्त असणार आहे। आता बरेच विद्यार्थी कमेंट सेक्शनमध्ये विचारत होते, सर हे TETला चालेल का, हे टेटसाठी उपयोगी आहे का, किंवा कंबाईन ग्रुप बी, कंबाईन ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की हे त्यांच्या उपयोगाचं आहे आणि रेशो, प्रपोर्शन, मिक्सचर, एलिगेशनवरती ना किती सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात। तर कुठलाही पेपर असेल, राज्यसेवेचा असेल, SSC CGSचा असेल, CHSLचा असेल, TCS IBPS पॅटर्नचा क्वेश्चन पेपर असेल, कुठलाही क्वेश्चन पेपर असेल, त्याच्यामध्ये मिक्सचर आणि एलिगेशनवरती क्वेश्चन येतो म्हणजे येतो 100%। आणि सरळ सेवा असेल, पोलीस भरती असेल, आणि म्हणूनच आपण टायटल दिले सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या ठिकाणी उपयुक्त आहे। कुठल्याही एक्झामसाठी प्रिपेअर करणारा विद्यार्थी असेल तर तो हे जे सेशन आहे हे अटेंड करू शकतो। या ठिकाणी सर्व मूलभूत संकल्पनांवरती अगदी रितसर, सावकाश, एकदम सहज पद्धतीने, एकदम सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर आय होप कालचा जो लेक्चर होता सगळ्यांसाठी फायदेशीर ठरलेला असेल। खूप साऱ्या बेसिक गोष्टींवरती त्या ठिकाणी आपण चर्चा केलेली होती। जसं की आपण सांगितलं होतं, जर गुणोत्तर बदलतं, जर दूध आणि पाणी, मिल्क अँड वॉटरचं गुणोत्तर 2:3 आहे आणि या ठिकाणी 3:5 आहे असं असेल, तर याच्यामध्ये दूध मिळवल्याच्या नंतर, पाणी मिळवल्याच्या नंतर याचं गुणोत्तर, मग अमुक या ठिकाणी पाणी ओतल्याच्या नंतर त्याचं गुणोत्तर बदलतं, तर एकूण मूळ दुधाचं प्रमाण किती होतं, मूळ पाण्याचं प्रमाण किती होतं, हे बघत असताना मी सांगितलं होतं की ना जो कॉम्पोनंट मिश्रणामध्ये 2 घटक असतील किंवा 2 पेक्षा अधिक असतील, 1 पेक्षा निश्चितपणे अधिक असतात, तर ते एकत्र आल्याच्या नंतर त्याला आपण काय म्हणत असतो, मिश्रण म्हणत असतो। आणि मागच्या लेक्चरमध्ये शरबतचं एक एक्झाम्पल सुद्धा बघितलं होतं, तिथे व्यवस्थित समजून घेतलं होतं। आता बरेच विद्यार्थी हे फर्स्ट टाइम बघत असतील लेक्चर, तर त्यांनी पार्ट 1 याचं बघायचं आहे। प्लेलिस्ट रेशो अँड प्रपोर्शनच्या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल होईल मिक्सचर अँड एलिगेशनचा। तर थंबनेल बघून लगेचच तुमच्या लक्षात येऊन जाईल त्या ठिकाणी। तर मी सांगितलं होतं, तर कमीत कमी 2 पदार्थ मिळवल्याच्या नंतर मग काय होतं, मिश्रण होतं। मिश्रणामध्ये ज्यावेळेस ना एखादी राशी आपण बदलत असतो, या मिश्रणामध्ये आपण ज्यावेळेस पाणी ऍड करत असतो, बाहेरून पाणी ऍड करत असतो, त्यावेळेस गुणोत्तर बदलतं। तर त्यावेळेस मी सांगितलं होतं, जे दुधाचं गुणोत्तर आहे ते कसं ठेवायचं, आपल्याला स्थिर ठेवायचं आहे, कॉन्स्टंट ठेवायचं आहे। त्यासाठी आपल्याला गुणाकार काही वेळेस करावा लागतो, काही वेळेस नाही केलं तरी चालतं। या टाईपचे आहे ना बेसिक जे गोष्टी होत्या त्याच्यावरती आपण व्यवस्थित चर्चा केलेली आहे आणि प्रश्नांना सुरुवात सुद्धा केलेली होती। ओके, चल, तर आजचा फर्स्ट क्वेश्चन जो आहे, तर त्याच्यासाठीचं जे काही बेसिक होतं ते आपण ऑलरेडी अभ्यासलेलं आहे। तर आज आपण डायरेक्ट क्वेश्चनला सुरुवात करणार आहोत आणि प्रश्न सुद्धा आहे ना सर्व प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी कव्हर होतील, या गोष्टींचा सुद्धा विचार केलेला आहे। तर बिंदास राहायचं आहे। ज्यावेळेस हा लेक्चर कंप्लीट होईल तर ईच अँड एव्हरी टाईप, प्रत्येक प्रकारचं गणित आपल्याला आहे ना जो PYQ मध्ये विचारला जातो तो आपण 100% सॉल्व्ह करणार आहोत। ओके, चला, अगोदर आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घ्यायचे, प्रत्येक टाईपचा क्वेश्चन झाल्याच्या नंतर मग आपण सगळ्यात शेवटी त्याच्या PYQ वरती या ठिकाणी चर्चा करू। चला, आजचा क्वेश्चन आहे फर्स्ट तुमच्या स्क्रीनवरती, दूध आणि पाणी यांचे प्रमाण 6:5 आहे। यामध्ये 66 लिटर पाणी मिळवल्याच्या नंतर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:6 बनते, तर पाणी व दुधाचे प्रमाण सांगा असं म्हणलेलं आहे। या ठिकाणी काय सांगा, प्रमाण सांगा असं म्हणलेलं आहे, पाणी व दुधाचं। ओके, चला, तर या ठिकाणी क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल गोष्टींना या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। टार्गेट आपला ऑप्शन वगैरे नाही, एक ऑप्शन निवडायचा हा टार्गेट नाहीये,
तर ही जी प्रोसेस आहे कंप्लीट, या प्रोसेसला समजून घेण्यासाठी हे सेशन स्टार्ट केलेलं होतं. तर याच्यामध्ये दूध आणि पाणी यांचे प्रमाण किती सांगितले, मिल्क इज टू वॉटर यांचं प्रमाण सांगितलं किती आहे, 6:5 आहे. किती आहे, 6:5 आहे. यामध्ये 66 लिटर पाणी मिळवल्याच्या नंतर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:6 बनते. तर हे मिश्रण आहे, या मिश्रणामध्ये आपण बाहेरून काहीतरी ऍड केलं. याच्यामध्ये काय ऍड केले, 66 लिटर पाणी ऍड केलेलं आहे. किती लिटर, 66 लिटर या ठिकाणी पाणी ऍड केलेलं आहे. जर दूध ऍड केलेलं असतं तर या डाव्या बाजूने दाखवलं असतं. तर मिळवल्यानंतर दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 5:6 बनते. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर, नवीन गुणोत्तर किती बनतं, तर याच्यामध्ये 66 लिटर पाणी आहे, तर हे किती बनलं, 5:6 बनलेलं आहे. ओके, या टाईपचा जर क्वेश्चन असेल तर मग पाणी व दुधाचं प्रमाण सांगा. आपण प्रत्येक एक गोष्ट विचारली असेल क्वेश्चनमध्ये, आपण प्रत्येक गोष्ट या ठिकाणी काढणार आहोत. दुधाचं प्रमाण किती, जुन्या दुधाचं प्रमाण किती, नवीन दुधाचं प्रमाण किती, जुनं जे पाणी होतं ते किती आहे, नवीन पाणी किती आहे आणि एकूण मिश्रण किती आहे, अशा सर्व गोष्टी या ठिकाणी कॅल्क्युलेट करायच्या आहेत. ओके, समजलं या ठिकाणी प्रक्रिया काय झालेली आहे. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर 6:5 आहे. 6च्या पटीत दूध आहे आणि 5च्या पटीत काहीतरी पाणी आहे. किती आहे आपल्याला ते माहिती नाही. मिश्रण किती आहे ते माहिती नाही. एकूण हे मिश्रण किती आहे ते पण दिलेलं नाहीये. आपल्याला फक्त गुणोत्तर माहिती आहे. कशाचं, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 6:5 आहे. आणि याच्यामध्ये 66 लिटर ज्यावेळेस आपण पाणी ओततो तर त्यावेळेस ते गुणोत्तर काय बनतं, 5:6 बनतं. ओके, म्हणजे दुधापेक्षा सुद्धा पाण्याचं प्रमाण थोडंसं अधिक होतं. असं केव्हा होतं, असं जेव्हा लग्न समारंभामध्ये असं म्हणतात की ना, मुलीच्या लग्नामध्ये आहे ना, मुलीच्या वडिलांनी, मुलीच्या बापानी असं म्हणतो आपण, देशी भाषेतच बोलायचं झालं तर आहे ना, त्याने कुठल्याही गोष्टीची कमतरता पडू देऊ नये. विशेषतः आहे ना, जेवणाची जी सोय असते त्याच्यामध्ये ना होतं काय, सर्रासपणे या गोष्टी घडत असताना आहे ना आपण आजूबाजूला बघितलेले असतील. लग्न समारंभामध्ये जे बनवलेलं ताक असतं किंवा त्याला काय म्हणतात, मठ्ठा म्हणतात. ओके, तर या ठिकाणी मठ्ठा बनलाय, एकदम सुंदर बनलाय. ओके, चव एकदम कशी आहे, बेस्ट. ओके, तर त्याच्यामुळं पाहुणे मंडळींनी काय केलं, जास्तीत जास्त उन्हाळा असल्यामुळं याच्यावरती ताव दिला. ज्या ठिकाणी 1 ग्लास प्यायला पाहिजे त्या ठिकाणी लोकांनी 2-2 ग्लास पिले. तर अशा वेळेस 2 बॅरेल जरी बनवून ठेवलेले असतील तरी आहे ना, शेवटी काय होतं, हे कमी पडतं. ओके, आणि असं लक्षात येतं स्वयंपाक्यांच्या की आता जो राहिलेला मठ्ठा आहे किंवा ताक आहे ते पुरणार नाही, बाकीच्या राहिले इतर आणखीन 1-2 पंक्तींसाठी पुरणार नाही. तर त्यावेळेस त्याच्यामध्ये काय ऍड केलं जातं, त्याच्यामध्ये दूध दही तर ऍड केलं जात नाही. सगळ्यात सोपा पर्याय काय असतो, त्यावेळेस पाणी ऍड करणं. अशी कंडिशन आहे सपोज करा, तर त्यावेळेस गुणोत्तर बदलतं. तर मठ्ठा अगोदर जेवढा भारी होता आता तो तेवढा भारी असणार नाही, आता तो थोडासा फिका बनलाय, कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं झालेलं आहे, वाढलेलं आहे. हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल झालं. ओके, तर आता काय असेल, टार्गेट असेल क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. ओके, चला, दूध आणि पाणी यांचं जे गुणोत्तर होतं, मिल्क इज टू वॉटरचं जे गुणोत्तर होतं, तुमची समज खूप चांगल्या पद्धतीने विकसित व्हावी त्याच्यामुळं ईच अँड एव्हरी क्वेश्चन, प्रत्येक प्रश्न दूध आणि पाण्याचा घेतलेला आहे. या ठिकाणी कन्फ्युजन जास्त असणार नाहीये. ओके, दुधाला हटवून आपल्याला अल्कोहोल वगैरे ना नंतर करायचं, PYQ बघत असताना. आता सध्या लक्षात, दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती दिलं होतं, 6:5 आहे. किती आहे, 6:5. एकूण मिश्रण किती आहे हे सांगितलं असतं तर आपण याचं इक्वेशन बनवलं असतं, 6x + 5x बरोबर अमुक अमुक मिश्रण आहे. बट आपल्याला काय सांगितलंय, याच्यामध्ये काय केलंय, 66 लिटर काय केलंय, ऍड केलंय पाणी, याच्यामध्ये मिळवलेलं आहे. जेव्हा मिळवलेलं असेल ॲरो आतल्या बाजूने काढतो मी. जेव्हा यातून मिश्रण बाहेर काढलेलं असेल, मिश्रण बाहेर काढल्याच्या नंतरची एक वेगळी कॉन्सेप्ट आहे, ती आपण नंतर बघणार आहोत. ओके, 1-2 क्वेश्चन झाल्याच्या नंतर. ओके, तर ती बाहेरच्या बाजूनं मिळवलेलं आहे. किती मिळवलेलं आहे, 66 लिटर, 66 लिटर्स या ठिकाणी पाणी काय केलं, ह्याच्यामध्ये ऍड केलंय. मग ते गुणोत्तर बदलतं आणि गुणोत्तर बदलून दूध आणि पाण्याचे गुणोत्तर किती होतं, 5:6 होतं. दूध आणि पाण्याचे गुणोत्तर किती होतं, 5:6. या ठिकाणी लिहू आपण, 5:6 बनतं. ओके, तर पाणी व दुधाचं प्रमाण सांगा म्हणले. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, मी परत एकदा या ठिकाणी लिहून देतो जर विसरला असेल तर. समजा काय समजायचंय, दूध व पाण्याच्या मिश्रणात जर पाणी मिळवले असेल, काय मिळवलं असेल, पाणी मिळवले असेल,
असेल तर दूध आहे तितकेच राहते. काय होतं? दूध आहे तितकंच राहतं. म्हणून टार्गेट असेल दुधाचे गुणोत्तर समान असायला हवे. ओके, असायला हवे. हे लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं. हे सगळ्यात आहे ना महत्वाचं विधान आहे. रिप्लेसमेंट मध्ये आहे ना असंच एखादं तथ्य बघायचं आहे तर ते त्या वेळेस बघू या ठिकाणी. चलो, तर आपल्याला काय सांगितलंय याच्यामध्ये? काय मिळवलंय? पाणी मिळवलेलं आहे. ओके, वॉटर ऍड केलेलं आहे. तर दूध जे आहे मिल्क, या ठिकाणी गुणोत्तर किती आहे? 6. या ठिकाणी गुणोत्तर किती आहे? 5 आहे. मागच्या क्वेश्चन मध्ये आहे ना काय झालं होतं? सपोज करा हे 6-5 या ठिकाणी लिहून घेतो मी, 6-5 आणि गुणोत्तर बदलून 2 या ठिकाणी 7 जर असतं गुणोत्तर. सध्या हे गुणोत्तर नाहीये, हे गुणोत्तर आहे. सपोज करा दुधाचं गुणोत्तर समान ठेवायचं आहे, पाण्याचं गुणोत्तर बदलणार आहे, पाणी ऍड केले म्हणून आपण काय करतो? हे गुणोत्तर समान करण्यासाठी आपण याला 3 न मल्टिप्लाय करू शकतो आणि इकडे पण 3 न मल्टिप्लाय करू शकतो भेदभाव होऊन याच्यासाठी. 2 6 आणि 7 21. तर दुधाचं गुणोत्तर समान झालं की नाही मला सांगा. झालंय. तर इथं शेवटचा क्वेश्चन सुद्धा कालच्या व्हिडिओ मधला आहे ना जो शेवटचा क्वेश्चन होता तो याच टाईपचा होता. ओके, आता या ठिकाणी या 6ला कितीनंही गुणलं तर 5 बनत नाही आणि या 5ला कितीनंही गुणलं तरी 6 बनत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? कंडिशन तर काय सांगितलेली? दुधाचं गुणोत्तर सारखं असायला पाहिजे. तर मी काय करतो, यांना हे जे गुणोत्तर आहेत या दोघांना सुद्धा ओके या गुणोत्तराला 5 ने गुणतो आणि या गुणोत्तराला किती ना 6 ने गुणतो. ही पण एक पद्धत आहे गुणोत्तर समान करण्याची. तर नवीन गुणोत्तर काय बनतं त्याचं? ओके, 5 सक्क 30 = 5 25. एकाला गुणून चालणार नाही, दोघांना गुणावं लागेल. 6 ने इथं 6 30 आणि 6 36 आलंय. तर आता याच्यानंतर काय करायचंय? हे सगळ्यांनी आहे ना वहीमध्ये टिपून ठेवायचंय. याच्यानंतर नेमकं आपण याच्यासोबत काय केलं हे पण. मात्र उत्तर काढण्यासाठी आता या जुन्या गुणोत्तरांची आवश्यकता बिलकुल पडत नाही. हे डोक्यातून बिलकुल काढून टाकायचं, डिलीट करून टाकायचं. तर आता गुणोत्तर किती म्हणले? आधी दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 30-25 होतं आणि नंतर ते 30-36 झालं. आपण दुधाचं गुणोत्तर सारखं बनवून घेतलं आणि याच्यामध्ये काय केलं आपण? या ठिकाणी किती लिटर पाणी ऍड केलं होतं? 66 लिटर पाणी ऍड केलं होतं. त्याच्यामुळे तर गुणोत्तर बदललं. गुणोत्तरामधला फरक किती आहे? पाण्यातला फरक 66 लिटर आहे. इथं जेवढं पाणी होतं त्याच्यापेक्षा इथं 66 लिटर पाणी अधिक आहे. बट हे किती गुणोत्तर आहे? 25 आणि 36 मधला फरक किती आहे? 11x. किती आहे? 11x. तर x बरोबर 11 × 66 किती येतं? 6. तर एक गुणोत्तराची किंमत आली 6. एका गुणोत्तराची किंमत आल्याच्या नंतर कुठलंही या ठिकाणी किंमत आपल्याला काढता येते. हे मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं. तर पाणी व दुधाचे प्रमाण सांगा. पाणी आणि दुधाचं प्रमाण विचारलेलं आहे. तर पाणी या ठिकाणी आहे ना बघा, दूध हे म्हणजे ज्या वेळेस 66 लिटर ओतलं नव्हतं त्यावेळेस पण सेम आहे आणि नंतर पण सेम आहे. फक्त चेंज काय झालं होतं? या ठिकाणी पाणी चेंज झालं होतं. तर मिल्क बरोबर किती आहे आपलं? 30x. किती आहे? 30x आहे. इथं पण 30x आहे. तर हे जुनं दूध 30x आहे. तर आपण काय करणार? ओके, तर 30 × 6 x ची व्हॅल्यू 6 आले. ओके, 3 × 18 किती आलं? 180 लिटर दूध आहे. ओके, आणि पाणी किती आहे? वॉटर बरोबर किती आहे? या ठिकाणी बघा 25x. 25x = तर 25 × किती करायचं आहे? 6. 25 सक्क 150 लिटर. किती आहे? 150 लिटर. त्याच्यानंतर आता नवीन दूध. ओके, नवीन दूध या मिश्रणामध्ये दूध तर आपण बदललं नव्हतं, दूध तेवढंच होतं. तर दूध 30x आहे. या ठिकाणी बघाल तर आहे ना कळेल. तर 30 × 6 किती झालं? हे 180 लिटर. मात्र पाणी ऍड केलं होतं किती? 66 लिटर पाणी याच्यामध्ये ऍड केलं होतं. तर 216 यायला पाहिजे हे. तर वॉटर = किती आहे? 36x दिसते या ठिकाणी. 36x 36. तर 36 × 6 किती येतं? 216 लिटर एवढं येतं. तर हे आहे दूध आणि पाण्याचं प्रमाण. यांच्यामधलं अंतर विचारलं तरी आपल्याला सॉल्व्ह करता येतं. आणि जर आपल्याला एकूण मिश्रण किती, एकूण मिक्सचर किती आहे, तर हे 30x + 36x बरोबर किती होतात?
66x होतात, बरोबर. तर याची व्हॅल्यू काढायची, एकूण मिश्रण किती आहे अंतिमतः, याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मला द्यायचं आहे. मला सांगा व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का. सेम टाईपचा आपण आहे ना क्वेश्चन दुसरा, थोडंसं मायनर त्याच्यामध्ये चेंज असेल, कारण प्रत्येक टाईप आपण थोडासा बदल करत घेतलेला आहे. कुठल्याही टाईपचा क्वेश्चन जर पेपरमध्ये येतो तर तो तुम्हाला सॉल्व्ह व्हायला पाहिजे, हे त्याच्या पाठीमागची भूमिका आहे. तर मला सांगा सगळ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये, मी काल पण विचारले आज पण विचारतोय, इथंपर्यंतच्या या संपूर्ण याच्यामध्ये कुठलाही डाऊट आहे का, कुठलाही एरर असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी आणखीन 2 लेक्चर पोस्ट करणार आहे, याच्या संदर्भात अडचणी असतील तर निश्चितपणे त्याच्यावरती मी चर्चा करेन. ओके, तुमची अडचण सगळ्यांची, बहुतेक जणांची अडचण असू शकते, आणि एक जण तुम्ही विचारल्यामुळे ना बऱ्याच लोकांच्या मनातील आहे ना त्या शंका दूर होतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असतात. म्हणून आहे ना अडचण असेल तर ना बिंदासपणे विचारत चला, याच्यासाठी कुठलेही चार्जेस ठेवलेले नाहीयेत. पर कमेंट 10 पैसे 5 पैसे असा कुठला दर ठेवलेला नाही. ओके, चला. आणि आहे ना प्रत्येक वेळेस मी जे सांगतो या ठिकाणी तर त्याच्यावरती ना थोडंसं फोकस करत चला. गोष्ट कशी काय सांगू, एक शिक्षकाचा आहे ना रोल असा आहे की यश जे आहे, यश त्याचं नसलं तरी मात्र आहे ना त्या प्रोसेसमध्ये समाधान मात्र त्याचं असतं. जसं की आहे ना तुमच्यापैकी कुठलाही विद्यार्थी एक पाऊल पुढे सरकतो, कुठल्याही पदावरती त्याची निवड होते, त्याला जर यश मिळतं तर त्या यशामध्ये आहे ना या शिक्षकाचा वाटा काही नाहीये, ते यश पूर्णपणे कोणाचं आहे, त्या विद्यार्थ्याचं आहे, टेक्निकली जर आपण बोललो तर. मात्र तथ्य हे आहे की त्या यशामध्ये प्रत्येक शिक्षकाचं काय असतं, समाधान असतं, ज्यांनी त्याच्यासाठी ना एफर्ट्स लावलेले होते. मी काम माझ्यासाठी करतोय, मात्र असं काम करायला पाहिजे, असा स्वार्थ साधायला पाहिजे ज्याच्यामधून परमार्थ साधला गेला पाहिजे. म्हणून स्वार्थ आणि परमार्थ यांची परिकल्पना करत असताना मी 9th मध्ये होतो त्यावेळेस एक चॅप्टर होता मराठीमध्ये, मला त्या धड्याचं नाव आठवत नाहीये, मात्र त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, स्वार्थ हे केंद्रबिंदू प्रमाण आहे. काय आहे, स्वार्थ हे केंद्रबिंदू प्रमाण आहे. बरेच तुमच्या अवतीभोवती असलेले व्यक्तींना काय करतात, मी लोकांसाठी किती काय करतोय, मी तुझ्यासाठी काय केलंय, म्हणजे आजूबाजूच्या म्हणजे लोकांमध्ये काय, आपल्या कुटुंबामध्ये आपण बघत असतो, आम्ही खूप काही केलंय तुझ्यासाठी. ओके, आपली अशी भावना असते, मी आहे ना माझा विचार करायचा सोडून दुसऱ्यांचा खूप सारा विचार केलाय, मित्रांचा विचार केलाय, आई वडिलांचा विचार केलेला आहे, माझ्या आधी लहान भावाचा विचार केलेला आहे. ओके, म्हणजे मी स्वार्थ साधायचा प्रयत्न केलेला नाही, मी नेहमी परमार्थाचा विचार केलेला आहे. बेटा तू परमार्थाचा विचार करू नकोस, त्याच्यानं काही साध्य होत नाही. खूप सुंदर विधान होतं. विधान काय होतं की स्वार्थ हे केंद्रबिंदू प्रमाणे आहे आणि वर्तुळाचा, हे वर्तुळ म्हणजे आयुष्य आहे आणि हा वर्तुळाचा परिघ म्हणजे काय आहे, परमार्थ आहे. ओके, फिलॉसॉफिकल लेक्चर व्हायला असं वाटायला ना. तर मी आहे ना गणितासोबत या ठिकाणी गणिताचा कसा थेट संबंध आयुष्यासोबत आहे हे पण नेहमी सांगत असतो. मॅथमॅटिक्स आणि आपली पर्सनल लाईफ, सोशल लाईफ हे पूर्णपणे डिफरंट नाही आहेत या ठिकाणी. ओके, तर दोन्ही सम्मिलित आहेत, एकमेकांचा आंतरसंबंध आहे, इंटरॅक्शन आहे दोघांचं. तर वर्तुळाचा परिघ कसा आहे, परमार्थ आहे. हे वर्तुळ म्हणजे जीवन आहे. जोपर्यंत तुम्ही स्वार्थ धरून ठेवत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ साध्य होणे अशक्य आहे. ओके, स्वार्थातून परमार्थ साध्य करायचं आहे आणि ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ही निगेटिव्ह गोष्ट नाही आहे. येते लक्षात या ठिकाणी. स्वार्थ सोडून फक्त परमार्थ करणं कधीही शक्य नाही, कधीही. म्हणजेच आहे ना आणखीन एक विधान आहे, म्हणजे चाणक्यांचं विधान काय आहे तर या ठिकाणी मी विसरतोय थोडंसं विधान आता. प्रतिभा, व्यक्तीची प्रतिभा आणि व्यक्तीचा या ठिकाणी अहंकार एकत्र कधीच राहू शकत नाहीत. प्रतिभा असलेल्या व्यक्तीमध्ये अहंकार असणार नाही, अहंकार असलेल्या व्यक्तीमध्ये, अहंकारी व्यक्ती विद्वान असू शकतो मात्र तो प्रतिभावान असू शकत नाही. तुमचं कॅरेक्टर प्रतिभावान असेल तर लोक तुमच्यासोबत जुळतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर विद्यार्थ्यांनी नेहमी कसं विनम्र आणि आज्ञाधारक असायला पाहिजे. ओके, एवढंच आहे या ठिकाणी. तर हा जो नोट्सचा भाग नाहीये तो मी काढून टाकतो या ठिकाणी, कारण हे PDF फॉर्ममध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होणार आहे. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. तर हा आहे स्क्रीनवरती तुमचा सेकंड क्वेश्चन. ओके, दूध व पाणी यांचे 2:3 प्रमाणात मिश्रण आहे. त्यातून 20 लिटर मिश्रण बाहेर काढले व त्यात 12 लिटर पाणी मिळवले. आता दूध व पाण्याचे गुणोत्तर 2:5 बनते.
तर सुरुवातीला दूध व पाण्याचे प्रमाण किती होते असं क्वेश्चन आहे. एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. व्यवस्थित सॉल्व्ह करू. जे काय आपण आतापर्यंत तथ्य बघितले त्या तथ्यांच्या आधारावरती या क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करा. ओके, ही प्रोसेस काय आहे ती नेमकं समजून घ्या. PYQला सुरुवात केल्याच्या नंतर आहे ना डाऊट्स कुठलेही मनामध्ये असायला नको त्यावेळेस. ओके, दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर किती आहे? 2:3 प्रमाणात आहे. मिल्क इज टू वॉटर यांचं गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे. पुढे काय म्हणलंय? त्यातून 20 लिटर मिश्रण बाहेर काढले. सपोज करा एखादा कंटेनर आहे, त्या कंटेनरमध्ये आहे ना एखादा मिश्रण आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. सपोज करू शरबतच घेऊ आपण एक्झाम्पल, सगळ्यात सुपिरियर असेल. तर हे जे शरबत बनवलेलं आहे यातून सपोज करा 50 लिटर आहे, यातून 20 लिटर आपण काय केलं? शरबत बाहेर काढलं, मिश्रण बाहेर काढलं. तर याच्यामध्ये शिल्लक किती येतात? 30 लिटर. तर शरबताची जी चव या 20 लिटरची आहे तीच या 30 लिटरची असेल. म्हणजेच जर मिश्रणाचं गुणोत्तर 2:3 आहे तर जे बाहेर काढले मिश्रण त्याचं गुणोत्तर सुद्धा किती असेल? 2:3. आणि जे शिल्लक राहिलेलं आहे त्याचं गुणोत्तर सुद्धा किती असेल? 2:3च असेल. गुणोत्तर बदलतं का? नाही. तर हे तथ्य आपण ऑलरेडी बघितलेलं होतं की दिलेल्या मिश्रणातून आपण काही मिश्रण जर बाहेर काढतोय तर त्याचं गुणोत्तर बदलत नाही. तर गुणोत्तर तेच असेल. म्हणजेच 20 लिटर यातून मी बाहेर काढतो सध्या. किती? -20 लिटर. 20 लिटर बाहेर काढलं. हे लक्षात ठेवा, 20 लिटर आपण काढलेलं आहे. तर शिल्लक जे राहिले आता दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर सुद्धा किती असेल? 2:3च असेल. किती शिल्लक राहिलेलं आहे ते माहिती नाही. 20 लिटर काढल्याच्या नंतर याच्यामध्ये 10 लिटर राहिले, 20 लिटर राहिले किंवा 30 लिटर राहिले, 48 लिटर राहिले, डोंट नो. बट जे काही शिल्लक राहिले त्याच्यामध्ये गुणोत्तर किती आहे? 2:3 आहे. बाहेर काढल्याच्या नंतर त्यात 12 लिटर पाणी मिळवलं. आता दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती? 2:5 बनतं. याच्यामध्ये काय केलं आपण? पाणी मिळवलं. किती लिटर? 12 लिटर पाणी मिळवलं. तर गुणोत्तर बदलून किती झालंय? 2:5 झालेलं आहे. 2 किती? 5. आणि आपण काय बघितलं होतं या ठिकाणी? मी तुम्हाला काय सांगितलं? समजा दूध व पाण्याच्या मिश्रणात जर पाणी मिळवलं असेल तर दूध आहे तितकेच राहते, म्हणून दुधाचे गुणोत्तर समान असायला हवे. क्लिअर आहे? तर दुधाचं गुणोत्तर समान असायला हवं, जे की ऑलरेडी समान दिलेलं आहे. दुधाचं गुणोत्तर या ठिकाणी सुद्धा 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे. तर बदल कशामध्ये झालाय? पाण्याच्या गुणोत्तरामध्ये बदल होतो. तर तो गुणोत्तर कितीनं वाढलाय? या ठिकाणी 2 वाढलेला आहे. तर गुणोत्तर किती? 2x. बट ऍक्च्युअल मध्ये पाणी किती ओतलं होतं? 12 लिटर. तर हे 2x म्हणजेच 12 आहे. तर x बरोबर किती झाला? 6 झाला. x बरोबर किती झाला? 6 झाला. या ठिकाणी एका गुणोत्तराची किंमत आली तर बाकी सगळे क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व्ह होतील. बट लक्षात ठेवा, व्यवस्थित विचार करून आन्सर द्यायचा आहे. सॉरी, आपल्याला काय म्हणलं होतं? 2:5 बनते. तर सुरुवातीला दूध व पाण्याचे प्रमाण किती होते? सुरुवातीला किती होतं? तर आपण काय म्हणणार? सध्या या ठिकाणी जुनं जे आहे ओल्ड मिल्क अँड वॉटर, दूध आणि पाणी किती आहे? दूध आहे या ठिकाणी 2x. तर 2x म्हणजेच किती असेल? बेस अख्खी या ठिकाणी 12. ओके. आणि पाणी किती आहे? 5x. 5 सक्क या ठिकाणी 30 झाला. किती? 30 लिटर. पण त्यानं काय म्हणलं होतं? या ठिकाणी 12 लिटर पाणी ओतलं होतं याच्यामध्ये. ओके. एकूण पाणी किती आहे सध्या? हा जो शेवटचा कंटेनर आहे याच्यामध्ये. ओके. 12 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर पाणी किती आहे? 30 लिटर. आणि दूध किती आहे? 12 लिटर. तर आपण काय करू? यातलं 12 लिटर पाणी काय करू? मायनस करू. 12 लिटर पाणी काय करू? मायनस करू. तर दूध राहतं 12 लिटर आणि पाणी किती होतं? 18 लिटर. किंवा हे 12 लिटर पाणी ओतण्याच्या अगोदर 12 आणि 18 टोटल मिश्रण किती होतं? 30 लिटर. समजते सगळ्यांना? मी काय केलं? 12 लिटर पाणी ओतलं होतं. 12 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर हे 12 लिटर काय झालं? दूध आहे आणि पाणी किती झालं? 30 लिटर झालं. 30 लिटर मध्ये 12 लिटर पाणी ओतलेलं होतं ते वापस काढलं. तर शिल्लक राहिलं काय? हे 12 लिटर पाणी ओतण्याच्या अगोदर जे मिश्रण होतं ते मिश्रण किती झालं? 18 आणि 12 30 लिटर झालं. बाहेर किती काढलं होतं आपण? 20 लिटर. ओके. या मिश्रणातून बाहेर काढलं होतं 20 लिटर. हे 30 लिटर कंटेनर मध्ये होतं. 20 लिटर काढल्याच्या नंतर ते 20 लिटर ऍड करू. किती होतात टोटल? 50 लिटर. तर हे जे 50 लिटर होतं हे एकूण मिश्रण होतं सुरुवातीचं 20 लिटर काढण्याच्या अगोदर 50 लिटर. तर सुरुवातीला दूध व पाण्याचे प्रमाण किती आहे असं विचारले. तर दूध आणि पाण्याचं प्रमाण, दुधाचं प्रमाण 2x, पाण्याचं प्रमाण 3x. तर 2x अधिक 3x बरोबर या ठिकाणी 5x बरोबर 50. तर x बरोबर किती आलं? 10 आलं. म्हणून सुरुवातीला
दुधाचं प्रमाण होतं 20 लिटर आणि पाण्याचं प्रमाण किती होतं 3x म्हणजेच किती 30 लिटर. ओके, तर हे या पद्धतीने याचं गुणोत्तर काढा म्हणलं तर गुणोत्तर तर दिलेलंच आहे. मिश्रण किती होतं 50 लिटर, त्यामध्ये दूध किती होतं 20 लिटर, पाणी किती होतं 30 लिटर. या पद्धतीने हे सगळे प्रत्येक डिटेल या ठिकाणी आहे ना आपण या मिश्रणाच्या बाबतीत बघितलेलं आहे. इथंपर्यंत समजलंय सगळ्यांना? ओके, समजलं असेल तर हा पुढचा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती, दॅट इज 90 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:4 आहे. हा तिसऱ्या टाईपचा क्वेश्चन बघतोय आपण. प्रत्येक टाईपचा क्वेश्चन आहे ना वेगवेगळा आहे. मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा क्वेश्चन काढून बघितलात आणि याच्यामध्ये सुद्धा बघितलात तर आहे ना प्रत्येक फॅक्टर चेंज झालेले आहे, त्याच्यामुळे ना टाईप वेगवेगळे झालेले आहेत. प्रत्येक टाईपचा क्वेश्चन आपण घेऊन मग PYQ ला सुरुवात करणार आहोत. 90 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:4 आहे. किती? 90 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 5:4 आहे. जर 36 लिटर मिश्रण काढून त्यात तेवढ्याच प्रमाणात पाणी मिळवले तर याला काय म्हणतो? याला रिप्लेसमेंट म्हणतो आपण. रिप्लेसमेंट मराठीमध्ये काय वर्ड येईल? विस्थापन. ओके, विस्थापन. विस्थापन म्हणजे काय? विस्थापित करणे. काय करायचं या ठिकाणी? 5 लिटर दूध आहे आणि 2 लिटर काय आहे? पाणी आहे. 5 लिटर दूध आणि 2 लिटर पाणी. तर या मिश्रणातून आपण 2 लिटर मिश्रण जर काढलं तर ते 2 लिटर मिश्रण काढायचं आणि त्या 2 लिटरच्या बदल्यात काय? वॉटर, पाणी काय करायचंय याच्यामध्ये ऍड करायचंय. तर मिश्रण बदललं का सांगा मला? मिश्रण आहे तेवढंच आहे. सपोज करा मिश्रण या ठिकाणी 14 लिटर होतं तर ते 14 लिटरच असणार. 14 मधले 2 लिटर मिश्रण काढलं आणि 2 लिटर पाणी होतलं तर 14ला 14 शिल्लक राहतं. तर या क्वेश्चन मध्ये ना तीच कॉन्सेप्ट आहे, विस्थापित केलेलं आहे. तर मिश्रणाला पाण्याने विस्थापित करणे त्याला विस्थापन असं म्हणतो. ओके, रिप्लेसमेंटच्या क्वेश्चन मध्ये आहे ना काय काळजी घ्यायची असते? चलो, रिप्लेसमेंटचा आहे ना आणखीन एक महत्वपूर्ण आहे ना कॉन्सेप्ट आहे, तो आहे ना पुढच्या काही 1-2 क्वेश्चन मध्ये आपण बघणार आहोत. 90 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी यांच्या गुणोत्तर 5:4 आहे. जर 36 लिटर मिश्रण काढून त्यात तेवढ्याच प्रमाणात पाणी मिळवलं तर सुरुवातीचे पाणी व नंतरचे पाणी किती प्रमाणात होते? सुरुवातीचं नंतरचं पाणी यांच्यामध्ये डिफरन्स किती, प्रमाण किती हे विचारलेलं आहे. मिश्रण किती? एकूण 90 लिटर किती आणि दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे? 5:4. दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आहे? 5:4 आणि एकूण मिश्रण किती आहे? 90 लिटर. तर आपण असं घेऊ शकतो 5x अधिक 4x. दूध आणि पाणी मिळून एकूण मिश्रण आहे 90 लिटर. तर हे होतं 9x बरोबर 90. 9 ने भाग दिल्याच्या नंतर x बरोबर किंमत किती येते? 10. x बरोबर 10 आलं तर x बरोबर 10 असेल तर दूध बरोबर किती आहे? 5x आहे. 5x म्हणजेच 50 लिटर. दूध किती आहे? 50 लिटर आणि पाणी बरोबर किती आहे? 4x म्हणजे किती? 40 लिटर. यातून काय केलंय? हे जे संपूर्ण मिश्रण आहे दूध आणि पाण्याचं 90 लिटर ज्याच्यामध्ये 50 लिटर दूध आहे आणि 40 लिटर पाणी आहे, यातून आपण काय केलं? 36 लिटर मिश्रण बाहेर काढून घेतलं. किती? 36 लिटर. तर जे बाहेर काढून घेतले 36 लिटर त्याच्यामध्ये सुद्धा दूध आणि पाण्याचं गुणोत्तर सेम असेल की नाही? निश्चितपणे सेम असेल. तर दूध किती आहे? 5x आहे. पाणी किती आहे? त्याच्यामध्ये सुद्धा 4x आहे आणि टोटल मिश्रण किती आहे बाहेर काढलेलं? 36. तर 5x अधिक 4x बरोबर 36. तर 9x बरोबर 36. तर x ची व्हॅल्यू किती येते? x ची व्हॅल्यू येते किती? 9 चौक 36 दॅट इज x बरोबर 4. x बरोबर 4 असेल तर या ठिकाणी दूध जे आहे 5 चौक 20 लिटर आहे आणि याच्यामध्ये पाणी किती आहे? 4x. वॉटर किती आहे? 4x म्हणजे 4 चौक 16 लिटर आहे. ओके, तर आपण बाहेर जे काढलं होतं ते 20 लिटर दूध बाहेर काढलं आणि 16 लिटर पाणी बाहेर काढलं. टोटल किती होतं? 50 आणि 40. तर हे आहे दूध आणि हे आहे पाणी. दूध आधी होतं 50 आणि पाणी होतं 40 लिटर. त्यातून आपण टोटल 36 लिटर काय केलं? मिश्रण बाहेर काढलं. तर ते किती? दूध निघालं 20 लिटर आणि पाणी निघालं किती? 16 लिटर. तर हे मायनस केल्याच्यानंतर हे किती येतील? 30 लिटर आणि या ठिकाणी 40 मधून 16 वजा केल्याच्या नंतर किती येतील? 24 जातील. ओके, 24 लिटर. ओके, तेवढ्याच प्रमाणात आहे ना पाणी मिळवलं आहे. तेवढ्याच प्रमाणात किती? 36 लिटर मिश्रण बाहेर काढले तर 36 लिटर पाणी ओतलं होतं. तर मला सांगा या ठिकाणी कंटेनरमध्ये सध्या आहे ना सुरुवातीपासून समजून घ्यायला व्यवस्थित. ओके,
दूध आणि पाणी 5:4 होतं आणि टोटल मिश्रण किती होतं 90 लिटर. आपण काय शोधलं तर त्या कंटेनरमध्ये सुरुवातीला दूध 50 लिटर आहे आणि पाणी किती आहे 40 लिटर आहे. आपण 36 लिटर बाहेर काढलं, त्या 36 लिटरमध्ये ना 20 लिटर दूध बाहेर काढलं आणि 16 लिटर पाणी बाहेर काढलं. तर शिल्लक राहिलेलं दुधाचं प्रमाण 30 आहे, ते असू द्या. पाणी किती शिल्लक आहे या ठिकाणी, पाणी 24 शिल्लक आहे. किती 24 शिल्लक आहे. तर याच्यामध्ये आणखीन 36 लिटर काय केलं होतं आपण, पाणी ऍड केलं होतं, तेवढ्याच प्रमाणात पाणी मिळवले. तर हे 24 अधिक 36 बरोबर किती होतात 60 होतात. किती होतात 60. तर आपल्याला काय म्हणले, सुरुवातीचे पाणी व नंतरचे पाणी किती प्रमाणात आहे. सुरुवातीचं पाणी किती होतं 40 लिटर. सुरुवातीचं पाणी या ठिकाणी बघा, सुरुवातीचं पाणी W1 सुरुवातीचं पाणी, W2 नंतरचं पाणी. सुरुवातीचं पाणी होतं 40 लिटर, नंतरचं पाणी आहे 60 लिटर. समजते सगळ्यांना. 40 आणि 60चं प्रमाण काय येतं 20 दोन्ही 40, 20 त्रिक 60. तर आन्सर येतं 2:3. तर सुरुवातीचं पाणी आणि शेवटचं पाणी नंतरचं पाणी, तर याचं प्रमाण किती आहे, याचं प्रमाण 2:3 आहे. बघा गोष्टी व्यवस्थित लक्षात आलेल्या आहेत का. सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण आहे ना व्यवस्थित हँडल केलेल्या आहेत, सॉल्व्ह केलेले आहेत या ठिकाणी. आय होप याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट तुम्हाला असायला नको. आणि हा आहे नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवरती तुमच्यासाठी. चलो, 100 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी 7:3 या प्रमाणात आहे. ओके, माझा आवाज येतोय सगळ्यांना या ठिकाणी. एक मिनिट, जस्ट अ सेकंड. ओके, हां चलो. 100 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाणी 7:3 या प्रमाणात आहेत. 10 लिटर मिश्रण काढून घेऊन त्यात x लिटर पाणी मिळवले. तर शिल्लक राहिलेल्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 21:11 राहते. तर 3x ची किंमत काढा असं म्हणलेलं आहे. सिंपल क्वेश्चन आहे, इझी. ओके चलो, कसं सॉल्व्ह करता येईल क्वेश्चनला या ठिकाणी. सुरुवातीला दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर दिले 7:3. दूध आणि पाणी किती दिले 7:3 दिलेलं आहे. आणि किती लिटर मिश्रण होतं 100 लिटर मिश्रण. तर 7x आणि 3x. 7x दूध आहे, 3x पाणी आहे आणि एकूण मिश्रण किती आहे 100 लिटर. तर 10x बरोबर 100. तर इझिली सांगू शकता x बरोबर किंमत किती आली 10 आली. x बरोबर 10 असेल तर दूध किती होतं याच्यामध्ये, दूध होतं या ठिकाणी 70 लिटर आणि पाणी किती होतं 30 लिटर. ओके, असं लिहिण्यापेक्षा असं लिहिन मी, दूध आणि पाणी. दूध 70 लिटर आहे, पाणी किती आहे 30 लिटर आहे. ओके चलो, याच्या पुढे काय सांगितलं त्यानं, यातून 10 लिटर मिश्रण काढून घेतले. 10 लिटर मिश्रणामध्ये या ठिकाणी 10 लिटर मिश्रण जेव्हा काढतो 7:3 या गुणोत्तरातच त्याच्यामध्ये दूध आणि पाणी असेल. तर 10 लिटरमध्ये 7 लिटर असेल दूध आणि 3 लिटर असेल पाणी. तर 70 मधून 7 गेल्याच्या नंतर किती राहतात शिल्लक 63 आणि 30 मधून 3 गेल्याच्या नंतर राहतात 27. तर आहे ना, हे सध्या 10 लिटर काढल्याच्या नंतर शिल्लक राहिलेलं दूध 63 लिटर आहे आणि शिल्लक राहिलेलं पाणी किती आहे 27 लिटर आहे. घेऊन त्यात x लिटर पाणी मिळवलं. याच्यामध्ये आता 63 लिटर दूध आणि 27 लिटर पाणी यांच्या मिश्रणामध्ये काय मिळवले x लिटर पाणी मिळवलं. तर शिल्लक राहिलेल्या मिश्रणात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर 21:11 राहते. तर 3x ची किंमत काढा. x ची किंमत इझिली निघेल 63 आणि 27. दूध तेवढंच आहे आणि पाणी किती आहे 27. 27 लिटर मध्ये आहे ना पाणी मिळवलं, किती x लिटर पाणी मिळवलं. तर त्यावेळेस गुणोत्तर किती बनतं त्याचं 21:11. याला सॉल्व्ह कराल क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तर आहे ना इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होईल. सॉल्व्ह कसं करायचं बघा या ठिकाणी 11 गुणिले 63 बरोबर 21 गुणिले 27 अधिक x. ओके, तर 21 एक्क 21, 21 त्रिक 63, 11 त्रिक किती होतं 33 बरोबर 27 अधिक x. ओके, तर x बरोबर व्हॅल्यू काढत असताना हे 33 मधून अधिक 27 अलीकडे येऊन काय होतील वजा 27. तर x बरोबर किती आलं 6. आपल्याला व्हॅल्यू कोणती विचारले दॅट इज 3x. तर 3x ची व्हॅल्यू किती येते 18. हे आपलं फायनल आन्सर असेल या ठिकाणी. समजतंय, आतापर्यंतच्या गोष्टी समजलेल्या असतील तर हा क्वेश्चन समजण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ना जास्त एफर्ट लागणार नाहीत. यालाच म्हणतो काय की मूलभूत संकल्पनांच्या वरती तुमची पकड जर व्यवस्थित असेल मजबूत असेल तर गोष्टी या ठिकाणी जास्त म्हणजे अवघड असत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती आहे. या ठिकाणी 120 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 7:3 आहे. मिश्रणामध्ये किती लिटर पाणी मिळवावे जेणेकरून दुधाचे प्रमाण हे मिश्रणाच्या 50% होईल. दुधाचे प्रमाण मिश्रणाच्या 50% होईल.
चलो एक नवीन कॉन्सेप्ट या ठिकाणी मी समजावून सांगतो तुम्हाला. ओके, पर्सेंटेजमध्ये आलं. चलो ठीक आहे. दोन विधान आहेत, दोन्ही विधानांवरती आहे ना व्यवस्थित फोकस करा. ओके, काय विधान आहेत. चलो या ठिकाणी बघूयात आपण. हा आपला क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करायचा आहे आणि ही आहे कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट काय आहे, कॉन्सेप्ट काय आहे, कॉन्सेप्ट काय. दूध हे पाण्याच्या 20% आहे. विधान व्यवस्थित फोकस करा. काय सांगितले, मिश्रणामध्ये असंच मिश्रणामध्ये दूध हे पाण्याच्या 20% आहे. आणि दुसरं विधान दूध हे मिश्रणाच्या 20% आहे. ओके, मिश्रणाच्या 20% आहे. तर गुणोत्तर त्यांचं माहीत असायला पाहिजे. कसं काढणार आपण गुणोत्तर कोणत्या पद्धतीने काढता येईल. चला, दूध हे पाण्याच्या 20% आहे, म्हणजेच कंपॅरिझन कुणासोबत केलं, दुधाचं पाण्यासोबत. तर या ठिकाणी पाणी W आणि हे दूध. पाणी किती असेल, 100 लिटर आहे. तर दूध हे पाण्याच्या 20% म्हणजे दूध किती आहे, 20 लिटर आहे. तर 20 × 20, 20×5 100. तर गुणोत्तर किती झालं, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 1:5 आहे. किती आहे, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे, 1:5 हे गुणोत्तर झालं. गुणोत्तर भेटल्याच्या नंतर मग आहे ना आपल्याला इक्वेशन बनवायला, क्वेश्चन सॉल्व्ह करायला आहे ना सोपं होतं. दुसरं विधान दिले, दूध हे मिश्रणाच्या 20% आहे. कंपॅरिझन कोणासोबत केलं, मिश्रणासोबत. तर हे आहे या ठिकाणी दूध, हे आहे तुमचं मिक्सचर. ओके, एकच सेकंड. चला, तर आपण काय बघत होतो, दूध हे मिश्रणाच्या 20%, हे झालं दूध, हे झालं मिक्सचर आणि हे झालं पाणी. दुधाचं कंपॅरिझन कशासोबत केलं, मिश्रणासोबत केलेलं आहे. दूध हे 20% कशाच्या, मिश्रणाच्या. मिश्रण किती आहे, 100 लिटर. तर दूध किती आहे, 20 लिटर. मिश्रण या ठिकाणी 100 लिटर असेल, दूध या ठिकाणी 20 लिटर असेल. शिल्लक राहिलेला जो भाग आहे कशाचा आहे, पाण्याचा आहे. मिश्रण पाणी आणि दुधाचं होतं. तर 80 लिटर काय झालं या ठिकाणी, पाणी. तर 20 × 20, 20×4 80. मिल्क इज टू वॉटरचं गुणोत्तर किती आलं, 1:4. मिल्क इज टू मिक्सचरचं गुणोत्तर किती आलं, 1:5. 20×5 100. हे 1:5 येतं आणि ते 1:4. क्लिअर आहे या ठिकाणी, ही गोष्ट क्लिअर आहे. चलो, लक्षात आलं. तुलना ज्याच्यासोबत केलेली असते त्याला 100 म्हणायचं असतं. दूध हे पाण्याच्या 20%, तर दूध पाणी 100 लिटर, दूध 20 लिटर, 1:5 आलं. दूध हे मिश्रणाच्या 20% आहे. तर दूध मिक्सचर या ठिकाणी 100 लिटर, दूध 20 लिटर. तर पाणी 80 लिटर येतं. पाणी आणि दुधाचं सुद्धा गुणोत्तर आपल्याला या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येतं. चलो, क्वेश्चन काय होता आता बघा, फोकस करा. 120 लिटर मिश्रणामध्ये दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 7:3 आहे. किती, 7:3 आहे. 7:3 आहे. मिश्रणामध्ये किती लिटर पाणी मिळवावे जेणेकरून दुधाचे प्रमाण हे मिश्रणाच्या 50% होईल. ओके, हे ज्यांना समजलं त्यांचा क्वेश्चन आहे ना काही सेकंदामध्ये या ठिकाणी आहे ना आउट होतो. चलो, कसं, दूध आणि पाण्याचं गुणोत्तर, मिल्क इज टू वॉटर दिलेलं आहे. किती, 7:3 दिलेलं आहे. किती, 7:3 दिलेलं. आणि मिश्रण किती आहे, 120 लिटरचं. तर आपण इक्वेशन बनवू शकतो, 7x + 3x बरोबर मिळून किती होतात, 120 लिटर होतात. हे झाले 10x बरोबर 120 लिटर. ओके, तर 0 कॅन्सल. एक्सची किंमत किती आली, 12. एक्सची किंमत किती आली, 12. म्हणून 12×7 = 84. दूध बरोबर झालं या ठिकाणी 84 लिटर आणि पाणी बरोबर झालं 12×3 = 36 लिटर. इथंपर्यंत समजले सगळ्यांना, हे या पद्धतीनं कसं काढलेलं आहे. इथंपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे का, याच्यामध्ये काहीही डाऊट आहे का. जर नसेल तर मग पुढं फोकस करा. पुढं काय सांगितलं आपल्याला, किती लिटर पाणी मिळवावे जेणेकरून दुधाचे प्रमाण हे मिश्रणाच्या 50% होईल. दुधाचं प्रमाण मिश्रणाच्या किती व्हायला पाहिजे, 50%. दुधाचे प्रमाण मिश्रणाच्या 50%. ओके, तर मिश्रण किती आहे, 100 लिटर. मिश्रण किती आहे, 100 लिटर. दूध किती झालं, 50 लिटर.
दूध किती झालं 50 लिटर. 100 लिटर मिश्रणामध्ये दूध जर 50 लिटर असेल आणि मिश्रण दूध आणि पाण्याचं असेल तर पाणी किती आहे, पाणी पण 50 लिटर आहे. म्हणजेच दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आलं 1:1. म्हणजे जेवढं दूध आहे तेवढंच पाणी असायला पाहिजे, मगच दूध मिश्रणाच्या 50% होतं. समजतं या ठिकाणी मी काय सांगितलं आहे, दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर काय असायला पाहिजे 1:1. दूध तर आहे 84, पाणी किती आहे 36 लिटर. किती आहे 36 लिटर. तर आणखीन किती आपल्याला एवढं पाणी ओतावं लागेल की हे 84 व्हायला पाहिजे. तर किती ओतावं लागेल, तर पाणी ओतावं लागेल आपल्याला 84 - 36. या ठिकाणी 14मधून 6 गेले, 8 राहिले, हातचा आहे खाटून 4 गेले, 4 राहिले, 48 लिटर. तर आणखीन 48 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 1:1 होईल आणि दूध आणि मिश्रणाचं गुणोत्तर 1:2 होईल. म्हणजेच 50% होईल. दूध हे मिश्रणाचे किती होईल 50%. क्लिअर आहे. चलो, हा आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती. ओके, एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी हे 4:3 प्रमाणात आहे. एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी हे कसं आहे 4:3 प्रमाणात आहे. भांड्यातील 49 लिटर मिश्रण हे पाण्याने विस्थापित केले जाते तेव्हा दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 2:5 राहते. तर सुरुवातीला मिश्रण किती लिटर होते असा क्वेश्चन आहे. चलो क्वेश्चन सॉल्व करू. एका भांड्यामध्ये दूध आणि पाणी किती आहे, मिल्क इज टू वॉटर किती दिलं आहे 4:3 दिलेलं आहे. किती 4:3. भांड्यातील 49 लिटर मिश्रण पाण्याने विस्थापित केलं. पाण्याने विस्थापित केलं म्हणजे काय केलं आपण 49 लिटर मिश्रण बाहेर काढलं. काय केलं बाहेर काढलं आणि ते या भांड्यामध्ये ओतलं. किती आहे 49 लिटर मिश्रण आहे. याच्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर 4:3च असायला पाहिजे. किती असायला पाहिजे 4:3च असायला पाहिजे. राईट. ओके, चलो. तर ते जर का राईट असेल तर मग असं लिहू शकतो हे दूध आणि हे पाणी टोटल किती 49 लिटर. हे जे बाहेर काढले ते. ओके, तर हे 7x बरोबर किती होतात 49 आणि हे x बरोबर किती होतात 7. x बरोबर किती झाले 7 झाले. तर बाहेर काढलेले जे 49 लिटर आहे तर त्याच्यामध्ये काय दिलं या ठिकाणी 4x काय आहे दूध आहे आणि 3x काय आहे पाणी. तर 7 चौक 28 लिटर दूध आहे आणि पाणी 7 त्रिक 21 लिटर काय आहे पाणी आहे. त्याच्यामध्ये 28 लिटर दूध आणि 21 लिटर पाणी हे गुणोत्तराची व्हॅल्यू काढून आपण आहे ना या ठिकाणी काढलं. पुढं काय सांगितलंय तर हे जे 49 लिटर मिश्रण आहे ते पाण्याने विस्थापित. आत्ता मगाशी आपण चर्चा केली होती विस्थापन म्हणजे काय असतं 49 लिटर मिश्रण बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये तेवढंच 49 लिटर काय करायचं 49 लिटर पाणी काय करायचं ॲड करायचं याला म्हणतो विस्थापित केले. तेव्हा दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 2:5 होते. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती होतं 5 होतं. मला सांगा हे 49 लिटर काढून घेतल्याच्या नंतर सुद्धा इथं जे मिश्रण राहिले किती राहिले माहिती नाही, बट गुणोत्तर किती आहे दूध आणि पाणी यांचं गुणोत्तर किती आहे 4:3 आहे. किती आहे 4:3 आहे. मग 49 लिटर पाणी ॲड केल्याच्या नंतर गुणोत्तर किती बनतं 2:5. किती बनतं 2:5. बदललंय काय आपण पाणी बदललंय. किती लिटर पाणी ओतलंय 49 लिटर पाणी ओतलंय. मग त्यावेळेस दुधाचं गुणोत्तर सारखं असायला पाहिजे. सारखं कसं होईल गुणिले 2 करा. आपल्याला 4 ठेवायचं आहे. 2 दोणी 4 5 दोणी 10. ओके, तर याला काय मारायची आता कट मारायचं याला. ओके, हे गुणोत्तर कुठल्या कामाचं नाही आहे. दुधाचं गुणोत्तर सारखं आहे. पाण्याचं गुणोत्तर 3 वरून किती बनलं 10 बनलं तर ते किती आहे 7x आहे. किती आहे 7x. आणि आपण किती पाणी ओतलं होतं 49. किती 49. तर x ची किंमत किती आली 7 आली. 7 49. x ची किंमत किती आली 7 आली. विचारले काय आपल्याला सुरुवातीला मिश्रण किती लिटर होते. चलो आता काय करू हे 10 आणि हे 4 टोटल जर केलं तर हे 14x काय आहे टोटल मिश्रण आणि x ची व्हॅल्यू किती आहे 7. 14 गुणिले 7 14 7 किती होतात 98. ओके, हे मिश्रण किती आहे 49 लिटर पाणी ओतल्याच्या नंतर हे मिश्रण किती आहे 98 लिटर. तर सुरुवातीचं मिश्रण किती विचारले या 98 लिटरमधून टार्गेट ठेवा काय 98 लिटरमधून. ओके, इथून काढले पण या 98 लिटरमधून आहे ना 49 लिटर पाणी बाहेर काढा. काय करा 49 लिटर पाणी बाहेर काढलं. ओके, तर -49 केलं. ओके, काहीतरी शिल्लक आहे त्याच्यामध्ये. आणि जे मिश्रण बाहेर काढलं होतं 49 लिटर मिश्रण होतं ते आतमध्ये होतं +49. तर
98 लिटर मिश्रण हे काय राहतं, 98 लिटरच राहतं, त्याच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. या पद्धतीने ॲन्सर काय आहे, 98 या क्वेश्चनचा ॲन्सर आहे. ओके, चलो पुढचा क्वेश्चन. ओके, एका भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचे मिश्रण आहे, त्यात दुधाचे प्रमाण 6 लिटर अधिक आहे. दूध व पाण्याचे गुणोत्तर 3:2 आहे. जर भांड्यातून 50% मिश्रण वेगळे केले तर भांड्यामध्ये दूध किती शिल्लक राहील असं विचारलेलं आहे. भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे, त्यात दुधाचं प्रमाण 6 लिटर अधिक आहे. दूध व पाण्याचे गुणोत्तर 3:2 आहे. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती दिलं, 3:2 दिलेलं आहे. ओके, आणि दूध जास्त आहे, किती आहे, दूध 6 लिटर जास्त आहे, म्हणजे या दोघांमधला फरक 3x आणि 2x मधला फरक किती दिला आहे, 6. तर x बरोबर किती आलं, 6 आलं. एक्सची किंमत किती आली, 6. तर दूध किती आहे, दूध आहे 3x म्हणजे साइन 3 18, आणि पाणी किती आहे, पाणी आहे 2x म्हणजे साइन 2 12 लिटर. 18 लिटर दूध आणि 12 लिटर पाणी. पुढं काय म्हणलं आहे, जर भांड्यातून 50% मिश्रण वेगळे केले, भांड्यामध्ये 3:2 जे या ठिकाणी दूध आणि पाण्याचं मिश्रण होतं, यातून काय केलं, 50% आपण काय केलं, बाहेर काढलं. ओके, तर शिल्लक जे राहिलं ते सुद्धा 50% आहे. ओके, भांड्यामध्ये सुरुवातीला 18 लिटर काय होतं दूध आणि 12 लिटर काय होतं पाणी, त्यातून 50% काढलं तर 50% जे मिश्रण राहतं त्याच्यामध्ये 9 लिटर दूध आणि 6 लिटर काय शिल्लक राहतं, पाणी. गुणोत्तर तेच राहतं 3:2. ओके, तर आपल्याला काय विचार, भांड्यामध्ये किती शिल्लक, दूध किती शिल्लक राहील, दूध 9 लिटर शिल्लक राहील. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. इझी लेवलचा क्वेश्चन होता. ओके, कुठल्याही टाईपचा क्वेश्चन या ठिकाणी मिस होऊ नये याच्यासाठी आहे ना हा क्वेश्चन आपण ठेवलेला होता. ओके, चलो हा शेवटचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन झाल्याच्या नंतर हे जे सरावासाठी दिलेले विथ ऑप्शनचे क्वेश्चन आहेत ते ना उद्याच्या पिरियडमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. लास्ट क्वेश्चन, एका भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचे मिश्रण 150 लिटर आहे. दूध आणि पाण्याचं मिश्रण किती, 150 लिटर आहे, ज्यामध्ये 40% काय आहे, पाणी. गुणोत्तर निघेल बघा या ठिकाणी, दूध आणि पाणी टोटल किती आहे, 150 लिटर, आणि 150 लिटरच्या 40% काय आहे, पाणी आहे. 150चं 40% किती असतं, 150चं 10% 15, तर 40% 15 चौक 60, तर पाणी झालं किती, 60 लिटर. हो, हे असेल पण पाणी किती झालं, 60 लिटर. तर 150 म्हणून 60 काढले तर शिल्लक किती राहतात, 90. ओके, तर यांचं गुणोत्तर काढू, 30 त्रिक 90, 30 दोन्ही 6, तर दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे, 3:2. दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे, 3:2 एवढं आलं. पुढे काय म्हणलं, भांड्यातून x लिटर मिश्रण बाहेर काढून घेतले जाते, ज्यामध्ये 12 लिटर पाणी आहे. 3:2 आहे. भांड्यामध्ये दूध आणि पाण्याचं गुणोत्तर किती आहे, 3:2 आहे. यातून काय केलं आपण, काही x लिटर मिश्रण काय केलं, बाहेर काढले. किती, x लिटर मिश्रण बाहेर काढलं, तर त्याच्यामध्ये 12 लिटर पाणी आहे. हे जे बाहेर काढले x लिटर, याच्यामध्ये सुद्धा आहे ना गुणोत्तर किती असायला पाहिजे, 3:2च असायला पाहिजे दूध आणि पाण्याचं. आणि दूध जर का बेसखी 12 लिटर असेल, 6ने मल्टिप्लाय करून, ओके, 3 संघ 18 लिटर त्याच्यामध्ये काय असेल, दूध असेल. जेव्हा x लिटर काढलं त्याच्यामध्ये जर पाण्याचं प्रमाण 12 लिटर राहतं, तर 3:2 या गुणोत्तरानुसार दुधाचं प्रमाण किती असेल, 18 लिटर. हे 18 अधिक 12, 18 अधिक 12 हे टोटल मिश्रण होतं जे बाहेर काढलं होतं. 18 आणि 12 होतात टोटल 30. म्हणजेच किती लिटर आपण बाहेर काढलं, 30 लिटर बाहेर काढलं. हे कशासाठी आवश्यक आहे, पुढे विधान काय दिलंय, दुसऱ्या भांड्यात ओतले जाते ज्यामध्ये आधीच x लिटर पाणी आहे. ओके, हे जे मिश्रण आहे दुसऱ्या भांड्यात, हे जे मिश्रण आहे दुसऱ्या एका भांड्यात ओतलं गेलं ज्याच्यामध्ये ऑलरेडी किती आहे, x लिटर पाणी आहे. x लिटर पाणी म्हणजे आहे ना जेवढं काढलं होतं, x लिटर पाणी म्हणजे 30 लिटर पाणी आहे. ओके, पाणी किती आहे याच्यामध्ये, याच्यामध्ये पाणी ऑलरेडी 30 लिटर आहे. आणि याच्यामध्ये आपण ॲड काय केलं, दूध ॲड केलं 18 लिटर आणि पाणी पण ॲड केलं त्याच्यामध्ये 12 लिटर. ॲड केलं म्हणजे गुणोत्तरानुसार 12 लिटर आणि 18 लिटर एवढं होतं. तर आपल्याला काय विचारलं, तर दुसऱ्या भांड्यात दूध आणि पाण्यातील अंतर किती, दूध आणि पाण्यातील अंतर किती, तर दूध झालं या ठिकाणी 18, दूध झालं 18 लिटर आणि पाणी किती झालं, हे 30 आणि हे 12, 30 आणि 12 टोटल किती झालं, 42 लिटर. ओके, तर 42 आणि 18 या ठिकाणी 42 आणि 18 42 मायनस 18. दूध आणि पाण्यातीलच अंतर विचारलं, भांड्यातील दूध आणि पाण्यातील अंतर विचारा, तर हे 12 म्हणून 8 गेले, 4 राहिली, हातचाला 1 2 राहिली, 24 लिटर एवढं त्याच्यामधलं काय आहे, अंतर आहे. दॅट इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि अशा प्रकारे सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपण संपवलेले आहेत. रिप्लेसमेंट
एक टॉपिक आहे याच्यानंतर. ओके, रिप्लेसमेंट, विस्थापन. तर विस्थापनाची क्रिया बार बार ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस यांना व्हॅल्यूज थोडेसे वेगळे येतात. तर तो एक टाईप आपण नंतर बघायचा आहे. आणि हे झालं मिक्सचरच्या बाबतीत, मिश्रणाच्या बाबतीत. ॲलिगेशन जे आहे त्याला संरेखन किंवा जोडणी किंवा आणखीन एक शब्द आहे सगळ्यात सोपा, एकत्रीकरण. एकत्रीकरण. तर हा चॅप्टरसुद्धा आहे ना, हा सब टॉपिकसुद्धा, हा टॉपिक नाही ॲक्च्युअलमध्ये, ही कॉन्सेप्ट एक प्रोसेस आहे क्वेश्चनचा आन्सर काढण्याची. तर याला पण व्यवस्थित याचं अध्ययन होईल हे उद्याच्या लेक्चरमध्ये. ओके, तर तोपर्यंत या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ, स्वस्थ राहा, मस्त राहा आणि ज्या काही गोष्टी या ठिकाणी सांगतोय त्या फॉलो करत चला. आणि आय होप या संपूर्ण लेक्चरमध्ये ना तुमच्यासमोर पेन आणि नोटबुक तुमची होती आणि व्यवस्थित नोट्स उतरवून घेतलेले आहेत. आणि या नोट्सच्या, या 5-6 पानांच्या नोट्सच्या बेसिसवरती आहे ना कुठलाही पेपर असेल तुमचा, सरळ सेवा भरतीचा, ग्रुप बीचा, ग्रुप सीचा, मी चॅलेंज देतो कुठलाही क्वेश्चन याच्यामधून शिल्लक राहणार नाही. ज्यावेळेस मिक्सचरचा आणखीन एक व्हिडिओ आणि त्याच्यानंतर ॲलिगेशनचे राहिलेले व्हिडिओ कंप्लीट केल्याच्यानंतर, तर याच पद्धतीने आहे ना जोडून राहायचं आहे, अभ्यास करायचा आहे, स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या भेटू पुन्हा एकदा अशाच लेक्चरमध्ये. थँक्यू.